जय शिवराय मित्रांनो, माझ्या मंडळीने हवं इथं मेथी केली, ही वांगी आहेत, इथं पालक टाकलेला आहे, खाली लसूण टाकलेला आहे. आता इथं थोडी जागा शिल्लक आहे परत बागेत, तर ही जागा नीट करून तिला एक वाफा तयार करून देतो. इथं ती काय करायचं, इथं लावायचे गवार आणि हे भेंडी, गवार आणि टोमॅटोचे झाडं लावायचे. इथं ती टोमॅटो आणि गावार लावणार आहे. तेवढंच आपलं घरगुती खायला होतं आणि शिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकावणं होतं. त्याला काय औषध मारायचं नाही, काय नाही, आपलं घरगुती पद्धतीने पिकवायचं आणि घरच्याकडे खायचं. या उद्देशाने आपल्या या परस बागेत जागा करून द्यायची, ती आपली ती करते मग सगळं व्यवस्थित. तर वाफा तयार करून द्यायचा, मग ती करते सगळं. कशी आहे आयडिया? बरोबर आहे का नाही? बरोबर वाटलं तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आवाज मिळवा तिथला. आपण भुसभुशीत आहे ना थोडंसं तिथं, कारण की पहिले सोडलं फुल जातं. हां, नाही एवढं जास्त, थोडं थोडं गेलं तरी चालेल. तर बाजेला होऊन जाईल गवार आणि टोमॅटो झाड. त्या साईडलाच लावणार होते, पण म्हटलं पालकावरती सावली येईल ना टोमॅटोची, म्हणून म्हटलं या साईडला लावणार. ओलं केलं असतं, बरोबर नाही गेला असतं. हा भाई, तो काल मंडळीला खांदून दिलं होतं, तर तिने आपल्या साध्या पद्धतीत वाफा तयार करून इथं काय लावले, तिथं हे गवार लावली, इथं गवार लावली आणि पुढं आणि इथं टोमॅटो लावलेले आहेत. मी फक्त खांदून दिलं होतं, तिने तिथं आपलं वाफा तयार करून लावून टाकले.